गेलंय सगळं संपलंय मला. आहे तसं नसतं रे, काय तर नवीन सुरुवात असते, संपल्यावर परत नवीन सुरुवात होत असते. माहित नाही तुला? खचून काय करणार आहे? मग सारखं टेन्शन घेऊन काय करणार? तू टेन्शन घेतलं घरात सगळी टेन्शन घेत असतील. तू जेवला तर घरात जेवणार नाही की तू नीट राह. तुझं घर आहे का? घरात टिफिन तुझ्यावर तुला घर आहे. म्हणा सगळी घरातली. मग मोठं कोण आहे? तू आहे का तिने ती? तुझ्यावर घर अवलंबून आहे सगळं. आई वडील बायको पुरी तुझ्यावरती सगळं अवलंबून आहे. तू खचल्यावरती बाकीचे काय करायचं? तुझ्या मागे ती पण हे करणार ना. तुला पण नाही का? दुसरं काय करायचं? गालवा ₹1,00,000 दोघं जण इथं हातील टाका चालतंय चालतं याच्यापेक्षा पैसे जास्त मिळतात. आणि पण एवढे काय हे बघ असं होतच असतं. सगळ्या गोष्टी गेल्या असं वाटतं ना, म्हणजे नको वाटतंय मग समजा कोणाला आम्हाला वाटतंय ते उचलू पैसे पुढं ती कोण काय करणार आहे सांग बरं मला. बरं रडलं तर काय रडून येणार आहे. केलं याचं गेलेली येणार आहे आम्हाला सांग. तसं नसतं रे बाळा. रडून येणार आहे का आता गेलेलं? येत मग नसते. दुसरं काय गेलेलं करणार? तसं काहीतरी करायचं त्याला काय बरं, खचून काय करणार आहे तू? इथं लागून अरे काय तू 2 विचार लाख करतोय का? तू खचल्यानंतर बाकीचे काय करायचं? हा ते 5 वर्ष मी एवढी त्याच्यावर मेहनत केली तर सगळं ती माझं वाया गेलेलं वाटत नाही. अरे माहितीये मग आता काय करायचं? असं वाटतं की सगळं म्हणजे सगळेच माझं संपले. कसं बदल अजून उभा राहील ठीक आहे ना. आता आम्ही मध्ये असं झालं आम्ही सगळी हे झालं मग हे झालं का उभा राहिलं ना त्या संकटात ना. अगं तुरीच्या दोन्ही आयडिया गेले त्यांनी परत फेसबुक पण गेलं अहो त्यातनं लोक पण परत काय करते वाईट कमेंट करते ती करू दे लक्ष द्यायला लोकांचं काय आयडी गेली बरं झालं आता लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांकडे लक्ष दिल्यावर झुरून काय करणार सांग बरं. 2 पोरी येत्या त्यांचा विचार कर तू गावाचा विचार करा नाही दुसऱ्याचा त्यांचा कसा विचार करतो का? लोक काय म्हणते तू राहून टेन्शन मध्ये राहिला ना बिपटीच वगैरे तुला काढणार नाही काय मग अक्षरशः मला टास्क पूर्ण वाटतंय का त्या कधी कधी पूर्ण वाटतं. तू टेन्शन घेऊ नको. आज जाऊ दे गेली जायची दुसरी काढ. दुसरी काढलं काय नाही काढून लगेच आयडी पण विषय काय माहिती त्या आयडीत माझ्या आठवणी होत्या. माहिती दुसरं काय करू शकत नाही सांग बरं. एक घर म्हणून दुसरं नाही. आता मला सांग, गॅस गोंधळ काढू दे. तेव्हा तू कामाला गेला ना, कधी कामाला गेला केलं, ना? काम केलं की बाबा, काम मग. केलं की ते पहिलं काम मग केलं की तो, बँकेत काय घरोघरी गेलाय लोकांच्या. तू जर एवढं करू शकतो तर आयडी गेली म्हणून काही लगेच त्याचं नसतंय. दुसरं काय ते मार्ग काढायचं त्यात ना. आणि पुढे पहिल्यापासून कष्ट करत आलो आता एवढं त्या आयडीसाठी कष्ट केलं तर सगळं माझं सगळं गेलंय सगळं संपलंय मला. आहे तसं नसतं रे, काय तर नवीन सुरुवात असते, संपल्यावर परत नवीन सुरुवात होत असते. माहित नाही तुला? खचून काय करणार आहे? मग सारखं टेन्शन घेऊन काय करणार? तू टेन्शन घेतलं घरात सगळी टेन्शन घेत असतील. तू जेवला तर घरात जेवणार नाही की तू नीट राह. तुझं घर आहे का? घरात टिफिन तुला तुझ्यावर घर म्हणा आहे. ना सगळी घरातली. मग मोठं कोण आहे? तू आहे का तिने ती? तुझ्यावर घर अवलंबून आहे सगळं. आई वडील बायको पुरी तुझ्यावरती सगळं अवलंबून आहे. तू खचल्यावरती बाकीचे काय करायचं? तुझ्या मागे ती पण हे करणार ना. तुला जेव्हा टेन्शन घेतल्यावरती ती टेन्शन मध्ये राहते ती. त्यांना तर काय बघू वाटायला द्या कुठं जा वाटायला तिथं खाती पिती आहे तुझ्याशिवाय. मग हो. काय तू वाटतं सगळी काय? कामं केली ना, कोरोनात केलं ना कामं. कधी काय झालं तू कामाला राहणार नाही ना? मग आता व्हिडिओ बघायला दुसरं काय करू शकतोय मी? असं नाही आणि का? त्याच गोष्टी आपण करू येते म्हणजे अरे आठवणीच आता नसते रे, मग असं काय ते सगळं कामधंदा करून सगळं लोकांना काय वाटतंय की मी इथपर्यंत जे आलोय ते असं म्हणजे अरे बरोबर आहे, पण मला सांग, देवाचं प्लॅन आपल्यापेक्षा सगळ्यात मोठा असतो. आता काहीतरी झालंय वाईट म्हणजे पुढच्यापेक्षा बरं ना आता झालंय, नंतर जर पुढे जाऊन लय मोठी आयडी झाली असती, 2-3 मिलियन काय केलं असतं? माझ्यापेक्षा बरं ना थोडक्यात मी भावलंय. आता तू मग दुसरं काही चांगलं करू शकतो ना, म्हणून देवाला वाटतं पहिलं दुसरं चांगलं करावं म्हणून. त्याचं म्हणणं की दुसऱ्या गेल्या काय नाही ती गेली त्याला लय वाटतं. आणि फेसबुकची पण गेली सगळं म्हणजे सगळं एकदम टोटल माझी 4 आयडी गेली एकदाच एकदा सगळ्या 4 आयडी गेली. तू शून्यात सुरुवात करू शकतो. आणि पहिल्या गोष्टीला गोळाचा काही उपयोग नाही. ते गेलं ते गेलं. आता धरायचं नाही. तू नवीन परत सुरू करू शकत नाही सांगतोय. इतकं केलं आतापर्यंत. एवढं गोष्टीला गुच्छ फिरवून बसवायचं. झुरून काय करणार सांग बरं? संकट आल्यावरती संकटावर मात करायला लागते. आम्ही कसं डबर पडलं मी झालं जाऊ दोघांचं मी झालं जाऊ कसलं कसलेलं सांग बरं तू. माझं 2 दिवसात एका वर्षात तू नीट झालंय सांग बरं. मग आधी एका काय वर्षात करणार? काय तुझ्यावरती टिफिन पप्पा तुझ्यावर टिफिन हा मग काय करणार तू? हे सगळं सोशल मीडिया फक्त माझी आयडी जायला नव्हती पाहिजे तुम्हाला असं ते लोकांना हसू झाले माहिती की हा लोकांना हसू झाले. सगळ्या म्हणजे सगळी एक जण पण म्हणजे असं चांगलं बोलणार सगळी जर मग वाईट पद्धत बरं झाली यांची आयडी गेली त्याची युट्यूबची आयडी पण जायला पाहिजे. जाऊ दे आज कुठं काय 30
होतं काय लोकांकडे लक्ष द्यायचं. लोक होती का आता पण तुझ्या घरात लोक इमारत नाही म्हणणार तुला भरायचं आहे लोक बोलायला नसतं फक्त तुझ्या पोरी आजारी पडले लोक नेहमी येणार आहेत का? तुझं तुझ्या काय आजारी पडले लोक तुझं नेहमी येणार काय आहेत का? तुला कुठलं कोण बघायला आहे? काय रडून काय करणार आहे? रात्री हातून रडला तर ती आयडी येणार आहे का तुझी माघारी? नाही पण त्या आता त्या गोष्टी म्हणजे आता समजायला दुःख झाले सगळे एक नाहीतरी एक नाहीतरी एक काय ना काय मागे चालूच आहे. हॅलो आता कुठं म्हणजे जरा चांगलं चालू होतं हा तेवढं ते असं झालंय. थांब जरा इथं थांब जरा. सगळ्या गोष्टी म्हणजे असं बांधत अरे ये मग माघारी तुझ्या चारी गेली एक तरी तुझी देवाला पण नाही येतच असती का चारी गेली एक अर्धी गेली असती ते वेगळं झालं. त्याला मी म्हणलं की देवावर विश्वास ठेव मग ठेव, हा, ठेव देवावरती. कुठल्या किंवा पण देवावरती. देवावर विश्वास ठेवलाय हं. त्याचं काय म्हणजे कुठनं मार्गच निघणार काय आयडीचा. डिसेबल झाली डायरेक्ट डिसेबल झाली लय जमत येऊ शकत नाही आयडी. ये. तूच मनात हे कर नको येते आज हे कर निगेटिव्ह करू हिला असं करायचं आपण विचार विचार करायचा करून की कर घे, हा, ये कर. अरे खचून जाऊ का उपयोग आहे ते लेकरं लेकरं कोणाकडे बघणार आहे? त्याच्यामुळे तुझ्यावर म्हणजे सगळं गावात अवलंबून मी आहे. कामच पण तू नाही. मोठा आहे घरात तुझ्यावर घर सगळं अवलंबून काल तर आहे. दिवसभर जेवलं होतं तुला कोण म्हणतो हा तू नाही जेवढं पाच उपाशी झोपणार आहे तू चिडचिड कसं केल्यावर तोंड झाले मग एका दिवसात तू नाही जेवला घरात कोण जेवत नसते जे काम सगळं आणून आणलं. आणि आई जेवला बाई तू जेवलं काम जेवण नाही जेवत कोण जेवत पाहिजे मग काय टेन्शन घेऊ नको जेवलं बाकीच्यांच्या एकच मध्ये तुझी येत नसते का? तेच त्याला म्हणतो येईल बा म्हणल्याने येईल का काही दिवसांनी पण येईलच हा येईलच मग नाही येत म्हणजे त्यामुळे तू ते दुसऱ्याचं ऐकू नको तुझ्या मनात घे तू येणार माझ्या आईने येणार जास्त विचार कर. किती तर जणांचे गेले तर आले काही आधी पण माझं म्हणजे ते फेसबुकचं अकाउंट आहे डिसेबल झालं त्या नाही मला मी स्वतः काढलं पण आता ती म्हणजे इंस्टाग्राम गेलं मग फेसबुक पण गेलं पण ती काहीच गोष्टी गेल्या सगळं म्हणजे एकदम चारी गेलं मला एकदम अशी झाले सगळे आयडिया पण पडले. येईल याचा विचार करा महिन्याने येऊ दे 15 दिवसात पण येऊ दे बाबा या idea येऊ दे. आधीपासून सगळं म्हणजे काम धंदे करून असं करत होतो. मग तेच की. अभियांत्रिकीसाठी लोकांच्या दारात दिवस बसून जात होता बायांच्या दारात बसून होता बाया घरी नसल्या तर मी वाटत बसत गटगटात पैसे गोळा केल्याशिवाय येऊ देत नाही बँकेत. मग परत यार्डात काम काम केलं केलं. वाटलं. मग आता कुठं तर चांगलं व्हायला लागलं तरी काय तर काय आहे त्यातनं म्हणजे मला वाटलेलं की माझी आयडी गेली मला लोक सपोर्ट करतील पण कोण म्हणजे सपोर्ट नाही सगळेजण म्हणायचे लोक नाव ठेवणार मग काय मग 4 आणि 12 नावं ठेवली 4 आणि चांगलं म्हणत असते काय सगळी नसते ती काय लोक चांगले असतातच काय सगळे सारखे नसते जगात लोकांचं वाटलं की बाबा तू सारखं टेन्शन घेऊन त्याला काय सांगितलं फक्त द्यावर माणसांकडे नाही बघायचं माणसं रोज बोलतील येता जाता मग काय तू घरात बसणार आहे का